महायुतीचे नेते जो निर्णय घेणार त्या निर्णयाशी आम्ही बांधील आहोत। या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजित दादा यांनी जो पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना जो शब्द दिला आहे महाराष्ट्रातून 45च्या वरती जागा निवडून आणण्याचा, त्यासाठी आम्ही अहोरात्र कष्ट घेणार। जो निर्णय आमचे नेते देणार त्या निर्णयाची अंमलबजावणी आम्ही करणार। नाही, असं काही कोणी कोणाला विचारलं नाही, कोणी काही असं एकमेकांनी काही दावा केलेला नाही। नेते जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल। नाही, आमच्या माहितीनुसार असं कोणी काही वक्तव्य केलं आहे हे माझ्या माहितीत नाही आहे, मी काही ऐकलेलं नाही आहे, त्यामुळे त्याच्यावरती प्रतिक्रिया देणं मला उचित वाटत नाही। सर्व शिवसेना, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, RPI असेल, जे आमचे नेते निर्णय घेतील त्या निर्णयाची अंमलबजावणी आम्ही करू। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार हे महाराष्ट्रामध्ये एकत्र दौरा करणार आहेत आणि विकासाची जी काही गंगा आहे, माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जो विकास या हिंदुस्थानात घडवलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये जो काही विकास घडत आहे तो विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही ही निवडणूक लढणार आहोत आणि 45च्या वरती जागा 100% आम्ही निवडून आणणार। चौथ्या टप्प्यात या निवडणुका आहेत, वेळ आहे, अजून शेवटचा टप्पा आहे, होईल नाव डिक्लेअर। एवढी घाई कशाला तुम्हाला? होईल नाव। गुडघे टेकण्याचे फक्त बाकी आहेत, उंबरठ्यावरती जाऊन बसलेले आहेत बाहेर, फक्त आता गुडघे टेकायचे बाकी आहेत आणि आज ते गुडघे त्यांनी टेकलेले आहेत। कोण तडीपार होणार आहे, कोणी पक्ष बुडवला, पक्षाचं तत्व विसरले, ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला हद्दपार करण्याची भाषा केली त्यांच्या समोर हे गुडघे टेकताय, यांना आमच्यावर टीका करण्याचा काय अधिकार आहे? कोण तडीपार, कोणी बाळासाहेबांची तत्व कोण विसरलं ते अख्ख्या हिंदुस्थानला माहिती आहे। त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे मला वाटत नाही काही लक्ष द्यावं आणि त्याच्यावर प्रतिक्रिया द्यावी। महायुतीचे नेते लवकरात लवकर कुठल्या जागा कोण लढवणार आणि कोण उमेदवार असेल याची घोषणा करतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।